लोकसभा निवडणुकीचं 7 तारखेला मतदान झालं आणि या मतदानामधला आजचा एक कौल जो आम्हाला तो दिसतोय तो निश्चितपणे हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। वंदनीय शिवसेना आपण बाळासाहेब ठाकरे आणि कोकणचं वेगळं नातं आहे आणि या कोकणाने आत्तापर्यंत शिवसेनेला भरभरून दिलेला आहे। मागील काळाचा विचार केला तर सुरेश प्रभूंना जनतेने निवडून दिलं शिवसेनेकडून, त्यानंतर विनायकराव साहेबांना 2014-2019 साली निवडून दिलं आणि 2024 सालच्या निवडणुकीमध्ये या मतदार निश्चितपणे माझ्या माहितीप्रमाणे 2.5 लाखाच्या फरकाने निवडून देतील हा मला विश्वास या ठिकाणी आहे। 62% मतदान झालेलं आहे, त्यातलं जास्तीत जास्त मतदान आणि मताधिक्य हे आम्हाला मिळेल आम्हाला विश्वास आहे। नाही, जाती धर्मावरती मतदानाचा काय मुद्दाच नाही आहे। 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या देशाचे मतदार नरेंद्र मोदींची लोकप्रियताची रोज थोडी करत लयास गेलेली आहे। त्यांनी घेतलेले विविध निर्णय ते मुस्लिम धर्माबद्दल असतील, समाजाबद्दल असतील, बौद्ध समाजाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेबद्दल असतील, हे अनेक जे विषय आहेत ते विषयाची गोळाबेरीज केली तर निश्चितपणे या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा आमचं देशामध्ये इंडिया महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी निश्चितपणे वरचढ दिसणार आम्हाला विश्वास आहे। महाराष्ट्रामध्ये चित्र काय बघताय? मी काय महाराष्ट्राचा नेता नाही आहे, पण एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एक उपनेता म्हणून सांगू इच्छितो की 48 जागा या महाराष्ट्रामध्ये आहे। महाविकास आघाडी त्या ठिकाणी जवळजवळ 45च्या पुढे सरकेल। ज्या मतदारसंघाचं मी नेतृत्व करतो त्या अनुषंगाने आज आपण विचार केला तर गेल्या 2019 सालच्या निवडणुकीमध्ये खासदार साहेबांना मताधिक्य मिळालं होतं 33,000चं। या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दुप्पट म्हणजे 66,000च्या पुढं जाईन हा मला विश्वास आहे। नॉट रिचेबलचा काय फायदा? नाही, नॉट रिचेबल असं तुमच्याकडनं मी ऐकलेलं आहे, परंतु मी आपल्या माध्यमातून त्यांना संध्याकाळी मतदान करताना मी मतदान बघितलेलं आहे। दिवसभरामध्ये त्यांनी मतदान केंद्रामध्ये गाठीभेटी घेतल्या असे मला समजलं आणि शेवटी ते विरोधी पक्षाचे एक नेते आहेत, त्यामुळे तो त्यांचा विषय असतो। परंतु आम्हाला एवढं माहिती आहे की या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं वर्चस्व राहणार। समोरचा पक्षाचा उमेदवार आमच्यासमोर कोणतरी येणार, तो कोणी येऊ दे, माझा विश्वास माझ्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती आहे, आम जनतेवरती आहे। माझ्यासमोर कोणी उमेदवार आला तर निश्चितपणे या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मी चौकार मारणार हा मला आत्मविश्वास आहे। किरण सामंत हे शिंदे गटाचे नेते आहेत, कोकणामध्ये त्यांचं निश्चितपणे चांगल्या तऱ्हेचं संपर्क आहे, चांगल्या तऱ्हेचं काम आहे असं माझं मत आहे। समोरच्या पक्षाच्या माणसाची सुद्धा आपण दाद दिली पाहिजे आणि म्हणून असं एक नेतृत्व खासदार म्हणून लोकसभेमध्ये जायला पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये हा लोकसभा मतदारसंघ हा आमचाच आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि ह्याच्यावरती तळ्यात भविष्यामध्ये वर्चस्व हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचं राहणार। पण अशा एका नेतृत्वाला राज्यसभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते मंडळी संधी देतील हा मला विश्वास आहे।